खरातचा अँगल सीआयडीनं तपासामध्ये हाती घ्यावा. खरातच्या खात्यामध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल कशी काय वाढली असे सवाल रोहित पवारांनी आता उपस्थित केलेले आहेत. अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खरातली त्या एका साध्या शेतकऱ्याला ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं. शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं राज्यामध्ये सध्या राजकीय वाद रंगलेला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आता विरोधकांवर टीका केलेली आहे. विरोधकांनी आमच्यावर टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे, मात्र शिवरायांचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. प्रसिद्धीसाठीच रोहित पवार यांनी या पुस्तकाच्या विषयामध्ये उडी घेतली आहे. अजित पवारांची जागा घेण्याचा रोहित पवारांचा डाव आहे अशी टीका गायकवाड करतायत. विरोधी पक्षाने माझ्यावर टीका केली, आमच्या स्थानिकच्या काही विरोधकांनी टीका केली. विरोधकांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, आम्ही हे नाकारत नाही. पण एकीकडे एखादा शब्द माझा चुकीचा निघाला त्याच्यावर टीका करता, पण एकीकडे महाराजांचा अपमान होतो त्याच्यावर मी बोला ना. त्याच्यावर कोण होऊन ज्या ज्या लोकांनी टीका केली यांची काय तोडे शिवले होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचा काही संबंध नाहीये का? महाराजांना महाराज तुम्हाला मान्य नाहीये? बोला ना त्याच्यावर. तो पाठ संपला गुन्हे दाखल होण्याचा, माफी मागण्याचा, राहिला फक्त आता पाठ शिवाजी महाराजांचा. मग हे बाकीचे बोलत का नाही? वडेट्टीवार म्हणतात संजयजी गंजू करतोय 10 बाप द्यायला, तुम्ही काय गंजू करतील रे? रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथं ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारचे. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत, पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? महेश तपासे यांनी संजय गायकवाड यांना आता टोला लगावलाय. रोहित पवार तरुणांच्या मनातले हिरो आहेत, पण संजय गायकवाड आपण काय आहात असा सवाल त्यांनी आता विचारलाय. हिरो बनण्याची लालसा गायकवाड यांच्या मनात आहे असा आरोप देखील तपासेंनी केला. रोहित पवार हे हिरोच आहेत, तरुणांच्या मनातील ते हिरो आहेत. त्यांना वेगळ्या पद्धतीने स्वतःला हिरोगिरी त्यांना सिद्ध करायची गरज नाही. परंतु आमदार संजय गायकवाड साहेब आपण काय आहात? आपण टॉवेल बनियान घालून आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जाऊन मारहाण करतात, कर्मचाऱ्याला मारहाण करतात, विरोधी पक्षाच्या नेत्याचं शीश कापणाऱ्याला लाखाचं बक्षीस जाहीर करतात. आता हे बनावट हिरोगिरी नाही तर काय आहे? एखादा विदूषक ज्याप्रमाणे स्टेटमेंट देतो तशा प्रकारच्या स्टेटमेंट तुम्ही देतात, कारण तुम्ही हिरो नाही, तुम्हाला हिरो बनायचं आहे, स्वतःला हिरो प्रोजेक्ट करायचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.